मित्रांनो, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं नुकताच राज्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्य यांच्या थेट निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे. काय हा कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत. बघा, 17/3/2026 हे परिपत्रक आहे राज्य निवडणूक आयोगाचं, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, राज्यामधील ग्रामपंचायतीतील सदस्य थेट सरपंच यांच्या निधन किंवा राजीनामा किंवा अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे 31/1/2026 पर्यंत रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे. आणि याद्वारे कशा पद्धतीनं ह्या निवडणूक होणार आहेत हे आपण पाहूया. तर बघा, आणि यानुसार राज्यातील 2444 ग्रामपंचायतीमधील 471 थेट सरपंचाच्या आणि 3120 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करून रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केला गेलेला आहे. तर हा कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे बघा, तर पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन पत्र हे भरले जाणार आहेत. म्हणजे या निवडणुकीसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने राबवली जाणार आहे, ज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामधून निवडणूक आणि निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये हा नामनिर्देशन पत्र आणि घोषणापत्र याचे नमुने जे आहेत ते उमेदवारांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. याशिवाय बघा, इथं निवडणुकीचा आचारसंहितेचा कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे, तर ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल होईपर्यंत आचारसंहिता ही लागू असणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठेही करता येणार नाही आहे. यानंतर इथं पुढे काय त्याने म्हटलेलं आहे, तर आता जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी काय करायचं आहे, जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची प्रत जी आहे ते सत्यप्रत ही पडताळणी समिती केलेला अर्ज अन्य पुरावा नामनिर्देशक जे पत्रासोबत आहे तो जोडायचा आहे. याशिवाय इथं पुढे त्याने काय म्हटलेलं आहे, तर म्हणजे कोणी लक्षग्रस्त भाग आहेत जसं की गडचिरोली, गोंदिया यांच्यासाठी किती असणार आहे, तर 7:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहेत. आता आपण बघूया की एकंदरीत हा निवडणुकीचा कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे. तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक किती असणार आहे, तर 30/3/2026 रोजी ही निवडणूक जी नोटीस आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि नामनिर्देशक पत्र मागवण्याचा व सादर करण्याचा दिनांक आणि वेळ काय आहे ती, तर बघा, दिनांक 7/4/2026 ते 13/4/2026 पर्यंत हे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी असणार आहेत. आणि वेळ किती असणार आहे त्याची, तर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. दिनांक 11/4/2026 शनिवार व दिनांक 12/4/2026 रविवार वगळून नामनिर्देशन पत्राची छाननी कशा पद्धतीने केली जाणार आहे, तर दिनांक 15/4/2026 बुधवार, वेळ सकाळी 11 वाजल्यापासून ही छाननी सुरू होणार आहे. यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक असणार आहे, किती आहे तो, तर दिनांक 17/4/2026 शुक्रवार दुपारी 3 वाजेपर्यंत हा मागे घेण्याचा वेळ असणार आहे. यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची वेळ आणि दिनांक किती असणार आहे, तर 17/4/2026 शुक्रवार दुपारी 3 वाजेनंतर, दुपारी 3 वाजल्यानंतर ही चिन्ह नेमून दिले जाणार आहेत. यानंतर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक, तर दिनांक किती आहे, 28/4/2026 मंगळवार सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही वेळ असणार आहे. नक्षलग्रस्त किंवा दुर्गम भागासाठी, उदाहरणार्थ जर का गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांसाठी सकाळी 7:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ही निवडणुकीची वेळ असणार आहे. मतमोजणी निकाल घोषित करण्याचे दिनांक किती आहे, तर बघा, 29/4/2026 बुधवार या रोजी काय केले जाणार आहे, मतमोजणी आणि निकाल ही घोषित केले जाणार आहेत. आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख किती आहे, तर 7/5/2026 म्हणजेच या दिवशी काय आहे ती अधिसूचना ही प्रसिद्ध केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा सगळा निवडणूक कार्यक्रम हा जाहीर केला जाणार आहे. आता आपण बघूया की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ग्रामपंचायती आहेत जिथं तर सरपंच आणि सदस्यांची ही निवडणूक थेट पद्धतीने केली जाणार आहे. तर बघा, इथे आपण कोणकोणते जिल्हे आहेत, किती जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे, तर एकूण 34 जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर बघा, इथे ठाणे आहे, ठाण्यामध्ये एकूण ग्रामपंचायती किती आहेत, तर 78 आहेत. आणि थेट सरपंचाच्या रिक्त जागा किती आहेत, 15 आहेत. आणि सदस्यांच्या रिक्त जागा 101 आहेत. अशा पद्धतीने एकूण रिक्त जागा किती आहेत, तर 116, म्हणजे 116 जागांसाठी ही जी इथे आहे ती निवडणूक केली जाणार आहे. यामध्ये पालघर आहे, पालघरमध्ये एकूण 127 ग्रामपंचायती आहेत. आता इथे एकूण किती, तर 15 जागा ज्या आहेत त्या सरपंचाच्या रिक्त आहेत. 178 जागा ज्या आहेत त्या सदस्यांच्या रिक्त आहेत. 183 जागांसाठी इथे निवडणूक ही राबवली जाणार आहे. यानंतर रायगड आहे, रायगडमध्ये 127 ग्रामपंचायती आहेत आणि 30 जागा ज्या आहेत सरपंचाच्या ज्या आहेत त्या रिक्त आहेत. 170 जागा सदस्यांच्या रिक्त आहेत आणि 200 जागांसाठी
इथे निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यानंतर रत्नागिरी आहे. रत्नागिरीमध्ये 114 ग्रामपंचायती आहेत. एकूण 14 सरपंचाच्या जागा आहेत ज्या रिक्त आहेत. नंतर 160 आहे त्या जागा ज्या आहेत त्या सदस्यांच्या रिक्त आहेत. 174 रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. सिंधुदुर्गसाठी 105 ग्रामपंचायती आहेत. 12 जागा सरपंचाच्या रिक्त आहेत. 143 सदस्यांच्या रिक्त आहेत आणि एकूण 155 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी 133 ग्रामपंचायती आहेत. 12 जागा सरपंचाच्या रिक्त आहेत. 191 जागा सदस्यांच्या रिक्त आहेत आणि 203 एकूण जागा आहेत यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने 34 जिल्ह्यांमधील एकूण 471 सरपंचाच्या जागा रिक्त आहेत ज्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि 3120 ह्या सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. अशा मिळून एकूण 3591 एवढ्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. खाली ही डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पूर्ण हे परिपत्रक देतो, जिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.